शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीत एक 5-6 दिवसापूर्वी असं सांगितलं गेलं होतं की एकमेकांचे पदाधिकारी किंवा नेते एकमेकांच्या पक्षात घ्यायचं नाही। परंतु महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्या काही बातम्या येत आहेत, घटना येत आहेत, फक्त ठरलं परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कुठंच दिसत नाही। संभाजीनगरात चक्क नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शिंदे गटाचा यांनीच भारतीय जनता पार्टीसाठी माघार घेतलेली आहे। इथल्या एक जिल्ह्याच्या पदाधिकारी असणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनी यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतलेला आहे आणि अशा अनेक घटना आत्ताच्या स्थितीमध्ये घडलेल्या आहेत। थोडक्यात हा विषय असाच चालू राहील असं दिसतंय आणि मग पुन्हा एकदा अमित शहा यांच्याकडे शिंदेंना वारंवार जावं लागेल असं आताच्या घडीला दिसतंय। राज्यातल्या नेत्यांनी या सगळ्या कोणत्याही गोष्टीची दखल घेतलेली नाही। हे सगळं होत असताना मतदार याद्यामधला गोंधळ हा सगळ्यात मोठा बाहेर येतोय। सगळ्या महानगरपालिका असतील याच्यातल्या मतदार याद्याचा जर अभ्यास केला तर सीमा रचनेच्या बाहेरचे कित्येक मतदार त्या वॉर्डात आले आणि या वॉर्डातले सीमेच्या आतमधले कित्येक मतदार दुसऱ्या वॉर्डात फेकलेले। ही काही 100, 200, 300चं नाही तर 4-4 हजार, 5-5 हजार मतदार अशा पद्धतीनं घडलेलं आहे। आणि म्हणून या स्थितीमध्ये निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं मतदार याद्यात सुधारणा अपेक्षित असताना पुन्हा एकदा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळते आणि याच्यामध्ये जी शक्ती काम करते ती निश्चित सत्ताधारी पक्षाला मदत करणारी आहे। आता काही ठिकाणी एका ठिकाणची बातमी अशी आली की रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष हेच मतदार यादीविषयी बोलतात। याचा अर्थ ठीक आहे, मी हा सत्ताधारी पक्षाला मदत हा जर मुद्दा मागे घेत असेल तर आम्ही जो मुद्दा मांडतो निवडणूक आयोगाविषयी तो सत्ताधारी पक्ष मांडतात आणि मग निवडणूक आयोगाची का दखल घेत नाही हा एक प्रश्न जनतेच्या मनात आहे। मग निवडणूक आयोगाने आता ऑब्जेक्शन देताना तांत्रिक बाबी न काढता, कारण 6-6, 7-7 हजार, 2-2, 4-4, 5-5 याद्याच बाहेरच्या आतमध्ये किंवा आतमधल्या बाहेर गेलेल्या असताना ज्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या तक्रार असेल कोणताही, उद्या तो भाजप का असेल नाही तर शिवसेनेचा असेल नाही तर काँग्रेसचा असेल, यांच्या तक्रारीचं प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करून निर्णय घ्यावे। आम्ही तक्रार करतो म्हणून निर्णय घ्यावे असं मुळीच आम्ही म्हणणार नाही, पण आमच्या तक्रारीत तथ्य असेल तर त्याची दखल घ्यावी अशा प्रकारची भूमिका आम्ही परवा निवडणूक आयोगाकडे मांडलेली मान्य आदित्यजीच्या नेतृत्वाखाली। आणि पुन्हा एकदा आजही म्हणतो, आज आम्ही संभाजीनगरातल्या महानगरपालिका आयुक्तांना या संदर्भात भेटणार आहोत। आमचे पदाधिकारी ऑलरेडी भेटलेले आहे, पण तो एक व्यापक स्वरूपात आज चर्चा करण्यासाठी आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहे। राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत विरोधकांची वाटचाल सुरू आहे आणि निवडणूक आयोगाकडे फेऱ्या मारण्यापेक्षा मतदाराकडे फेऱ्या मारल्या पाहिजे हे रवींद्र चव्हाणांना सांगा असं माझी त्यांना सूचना आहे। नगरविकास खात्यात एक माल आहे आणि नगरविकास खाता आपला आहे। 1 तारखेला लक्ष्मी येणार आहे, घराबाहेर झोपा, लक्ष्मी उठवेल तुम्हाला, गुलाबराव पाटील म्हणतात। आम्ही हीच भूमिका आम्ही मांडत आलेलो आहे की निवडणूक आयोग झोपलेलं आहे का? माल आहे या शब्दाचा अर्थ काय? लक्ष्मी येणार आहे या शब्दाचा अर्थ काय? सत्ताधारी पक्षातले मंत्री अशा पद्धतीनं वक्तव्य करतात। पोलीस झोपलेले आहे का? निवडणूक आयोग झोपलेले आहे का? मग आपण निष्पक्ष निवडणुका कशा पद्धतीनं होतील, निरपेक्ष निवडणुका कशा पद्धतीनं होतील, जनता निर्भयपणे मतदान कशा पद्धतीनं करेल हा प्रश्न निवडणूक आयोगाला आम्ही विचारतो। गुलाबराव पाटलांचं आणखी एक इंटरेस्टिंग घटना आहे की शिंदे सेनेला डावललं जात आहे का तुम्ही जे मुद्दा काढला त्याच्यावर त्यांना प्रश्न होता। ते म्हणतात की काँग्रेसपासून आम्ही हा त्रास सहन करत आलोय, लढत गेलोय, चालणाऱ्याला भीती नसते, त्रास आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे आणि प्रश्न होता भाजप त्रास देत आहे। हे पहा, ही भूमिका आम्ही वारंवार मांडत होतो। काल इथे जसे गुलाबराव बोलले तसे संजयजी शिरसाट हे सुद्धा बोलले होते की भारतीय जनता पार्टी पैसे देऊन माणसं फोडते।
हाच आरोप आम्ही 3 वर्षापूर्वी केला होता. हे ज्यावेळेस फुटले होते त्यावेळेस आरोप आम्ही हाच केला होता की भारतीय जनता पार्टी सत्तेचा संपत्तीचा वापर करून माणसं फोडते. आता यांचे माणसं फुटल्यावर यांना हा त्रास लक्षात आला, यांना हा त्रास 5वीलाच पुजलेला लक्षात येतोय. जेव्हा स्वतःवर बितते त्यावेळेस हा त्रास त्यांना लक्षात आलेला आहे. जंजाळ पुन्हा एकदा बंद करायच्या तयारीत आहे. मला नाही माहिती ते जंजाळ वगैरे काही. जंजाळ्यांचं असं म्हणणं आहे की पालकमंत्री एखादी सत्ता राबवत आहे, आम्हाला राबवत आहे, ते एखादी आता पक्ष डुबवणार, कार्यकर्त्यांना ते धमक्या देत आहे. आता ते जिल्हा प्रमुख आहे त्यांच्या पक्षाचे, ते असं आरोप करतात. तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे. मला असं वाटतं मी त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही. त्यांच्या पक्षातला तो अंतर्गत विषय आहे. त्यांची सिस्टीम काय आम्हाला काय माहिती नाही. श्रीरामपूर येथे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला मारहाण करून त्याचं अपहरण करण्यात आले. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. निवडणुकीच्या तोंडावर अशा काही घटना होणार किडनॅपिंग काय वाटतं महाराष्ट्र कोणी केलं ते? हे अजून समोर आलं नाही, मात्र असं घडलं सीसीटीव्ही मध्ये कैद झालं. आता बघा, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला किडनॅप केलं जातं. उमेदवाराला किडनॅप करून निवडणूक अधिकाऱ्यासमोर उभं राहील याची उदाहरणं आहेत. रामनेरला काय झालेलं आहे? उमेदवाराला किडनॅप करून निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर उभं केलेलं आहे. अनगरला काय झालं? उमेदवारांनी फॉर्म भरू नये म्हणून किती पद्धतीने दाब दबाव अडवणूक झालेली आहे. आणि आता तुम्ही सांगताय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचंच अपहरण झालं म्हणजे निवडणुका आपण फेअर वातावरणात म्हणतो त्या कुठं होत आहे? सत्ताधारी पक्ष अक्षरशः उच्छाद या निवडणूक सत्ताधारी पक्षांनी मनी आणि मसल पॉवरचा मांडलेला आहे. अभिनेते नाना पाटेकरचं एक वक्तव्य आहे कालचं, सध्याची राजकीय आणि सामाजिक स्थिती पाहिली तर गुदमरल्यासारखं होतं. जातीय समीकरणं निर्माण केली जातात. किमान मतदारांनी यातून उत्तर द्यावं, युवकांवर माझी दिसत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वाटतं नाना पाटेकर एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. अभिनेते ते आहेत, परंतु एक व्यक्तिमत्वसुद्धा एक संवेदनशील आहे. आणि एक सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका ते व्यक्त करतायत आणि त्यांनी योग्य भूमिका व्यक्त केलेली आहे. एका युवक महोत्सवात ते काल बोलले असं मी ऐकलं, परंतु त्यांची भूमिका योग्य आहे. कारण आताच्या घडीला खरंच मी तर म्हणेल राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांनासुद्धा गुदमरतोय अशी स्थिती झालेली. काय होईल, काय आरोप होईल, काय बोलावं लागेल, कोण काय करेल याचा सध्याच्या घडीला भरोसा राहिला नाही. त्यामुळे गुदमरणं हे नाना पाटेकरने सांगितलेले सत्यता आहे. शंकरराव चव्हाण म्हणाले नांदेडला लंडन बनवणार, 2 वेळा इथं आलो पण फरक पडला नाही. किंबहुना अशोक चव्हाण भाकरी खातात की नोटा खातात असा प्रश्न मला पडलाय, असं संजय शिरसाट यांचं नांदेडमध्ये जाऊन केलेलं वक्तव्य. आता हे जे एका सरकारमध्ये त्यांनी हे बघावं आणि जे संजय शिरसाट बॅगाच्या नोटाच्या बॅगा घेऊन बसतात ते अशोक चव्हाण यांना नोटा खातात की भाकरी खातात हा प्रश्न विचारणं हा सुद्धा एक अजब प्रश्न आहे. कारण या संजय शिरसाटांच्या मी त्यांच्या विधानाचं समर्थन करतो, पण समर्थन करत असताना त्यांच्या बाजूला नोटाच्या बॅगा पडलेल्या त्या कशासाठी होत्या आणि किती होत्या हा एक प्रश्न आहेच. त्याचंही उत्तर आलं पाहिजे बाहेर. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देवाचे आभार मानले. त्यांचं असं मत आहे की IIT बॉम्बेचं मुंबई झालं नाही. हे बा, बॉम्बेचं नाव मुंबई झालेलं आहे. त्यामुळे ज्या ज्या आस्थापना असतील, संस्था असतील, याच्यावर नावसुद्धा तशा पद्धतीनं व्हावं ही मागणी आम्ही सातत्यानं करतो. आता हाच प्रश्न धाराशिवला येतो, हाच प्रश्न मुंबईला येतो, हाच प्रश्न संभाजीनगरला येतो. कित्येक संस्था, बँका यांच्या नावासमोर ते जुनीच नावं आहेत. वाटतं जर नामांतर झालं तर त्या संस्थेचं नामांतरसुद्धा व्हावं, त्याच्यात दुरुस्ती व्हावी. मुंबईची काय ॲलर्जी त्या मंत्र्याला? बॉम्बे कशाला लागतं त्याला? का इंग्रजाच्या अवलादीचा आहे का तो? मुंबईचं का त्याला वावडं आहे? भारतीय जनता पार्टीचा नेता आहे तो. सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद पडणार असं चित्र निर्माण झालेलं आहे. मराठी शाळा बंद होणार 600 राज्यात. खरं तर याविषयी सगळ्या शिक्षक संघटना, पालकांनी, राजकीय पक्षांनी विरोध केलेला आहे. शाळेच्या पटसंख्येनुसार अशा पद्धतीनं ज्या शाळेतली पटसंख्या कमी आहे
आणि मग 2 शेजारच्या किंवा 3 शेजारच्या शाळा मिळून ती पटसंख्या पूर्ण करावी. याचाच अर्थ शाळांची संख्या कमी होईल आणि याचे परिणाम एक मुलगा असला तरी शाळा चालविली पाहिजे. कारण शिक्षण व्यवस्था ही अशी व्यवस्था आहे की याच्यात नफा तोटा फायदा हा न बघता एक विद्यार्थी जरी त्या शाळेत असला तरी त्याच्यासाठी यंत्रणा सरकारने उभीच ठेवली पाहिजे. अशा पद्धतीनं शाळा बंद नाही केली पाहिजे. ही भावना शिक्षकांची आहे, पालकांची आहे, विद्यार्थ्यांची आहे आणि जनतेची आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेला निवडणूक लढलेले होते 43 अशी लोक आहेत ज्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. मात्र ते सगळीचे सगळे म्हणजे महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये गेलेले आहेत. त्यातले सर्वाधिक नेते तुमच्या पक्षाचे आहेत म्हणजे ज्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली, परंतु ते पुन्हा महाविकास आघाडीत. नाही ठीक आहे ना, आता हे पहा काही आले तसे गेले, त्याला आपण काही करू शकत नाही. खरं तर अशा काळामध्ये त्याच्यातून आम्ही निश्चित काही ना काही धडा घेणार आहोत किंवा घेत आहोत की आपल्या पक्षाचा फुटका असो तुटका असो जसा असो तसा असो त्याच कार्यकर्त्याला उमेदवारी दिली पाहिजे. ही भूमिका आता आम्ही या नगरपालिकेत घेतलेली आहे, जिल्हा परिषदेत घेणार आहोत आणि महानगरपालिकेत घेणार आहोत. राज्यभरामध्ये दुबार नावं समोर आली. वरळीमध्ये सुद्धा एक मिनिटाला जोडून थोडंसं याच्यामध्ये असं आहे की यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती शिंदे आहेत म्हणजे प्रवेश करणार. भाजपामध्ये 26 गेले, अजित पवारांमध्ये 13 गेले, तर 7च उमेदवार परत शिवसेनेत म्हणजे यांच्यासोबत. हे बघ काही जण आता सोयीचं राजकारण करतात. आत्ता आपण जे गुदमरणं हा तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता, मग तर तोच प्रकारे नाना पाटेकरांनी जे म्हटलेलं आहे गुदमरणं, आता ते गुदमरून आले आणि गुदमरून गेले अशा पद्धतीचं आपण त्याला म्हणता येईल. आता गुलाबराव पाटलांचं एक विधान आहे जे नाशिक सभेमध्ये बोललेले आहेत की बाळासाहेबांनी छोट्या छोट्या लोकांना मोठं केलं. भुजबळ भाजी विकायची तर नारायण राणे कोंबडी विकायची. कोण म्हटलं? गुलाबराव पाटील. खरं बोलले तेही पानटपरी चालवायचे. बरं, त्या पुणे प्रकरणामध्ये त्या शीतल देशवाणी हायकोर्टात गेल्या आहेत. FIR रद्द करा. हा मुळात FIR चुकीचा झाला आहे, खोटी FIR झाली असं त्यांचा दावा आहे. उलटा चोर कोतवाल को डाटे असं याच्यात म्हणता येईल. चोरी करायची आणि कोतवालालाच रागवायचं. खरं तर अतिशय आत्ता पण अटक करायला पाहिजे होतं त्यांना. चौकशीचा फार्स कशाला जेलमध्ये तुरुंगात टाकायला पाहिजे होतं त्यांना. शीतल तेजवानी असेल, पार्थ पवार असेल, तो कोण दुसरा पाटील असेल, यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं. तर मुंबईत एकाच नावाचे 103 मतदार आढळून आलेले आहेत पुन्हा, आणि ते आदित्य ठाकरे यांच्याच मतदारसंघात आहेत. आदित्य साहेब या मतदार याद्यांचा पूर्ण बारकाईनं अभ्यास करतायत. नुसतं दुबार तिबार आता तुम्ही सांगितलं 103 वेळेस एका जणाचं नाव आहे. आता हे कसं येऊ शकतं याचं उत्तर निवडणूक आयोगाशिवाय कोण देणार आहे. आता ब्राझीलची महिला जी भारतातच कधी नाही आली तिचंही नाव आलं आणि आता ह्या वरळीच्या एका इस्माचं 103 वेळेस नाव आलं. निवडणूक आयोग ही यंत्रणाच मला असं वाटतं काय करते कळायला मार्ग नाही. दुबार नावांमध्ये माजी महापौर जे आहेत किशोरी पेटेकर यांचं सुद्धा नाव आता आहे. याचे 2 नाव आहेत. का आले तपासलं पाहिजे. निवडणूक आयोगाने तपासलं पाहिजे या संदर्भात, नुसत्या घोषणा नाही केल्या पाहिजे. चला ठीक आहे. त्याचे असं म्हणाले की मुस्लिमांना उद्धव ठाकरे खूप चांगले वाटतात, शिवसैनिकांनी बाबरी पाडली त्याचा गर्व आहे असे उद्धव ठाकरे म्हणतात. मग शिवसेनेला मदत करणारा मुस्लिम बाबरी विध्वंसाचा समर्थक मानला जाईल का? हे पहा हा इतिहास आहे, हा कोणी नाकारू शकत नाही. बाबरीच्या संदर्भात जे शिवसेना प्रमुखांनी वक्तव्य केलं होतं हे ऐतिहासिक वक्तव्य आहे, हे कोणाला मिटविता येणार नाही. परंतु इम्तियाज जलील असं म्हणत असतील तर मग मुस्लिमांनी काय भारतीय जनता पार्टीला मतं दिले पाहिजे का असं त्यांनी उत्तर द्यावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.